आज आपण झटपट असे सुक्के खेकडे बनवूया। त्यासाठी बघा हे 6 खेकडे घेतलेले आहेत आणि साफ करून घेतलेले आहेत। कसे साफ करायचे खूप रेसिपी मी अपलोड केलेले आहेत, त्याच्यामध्ये क्लिअर दाखवलेलं आहे। तर हे 6 खेकडे आहेत आणि हे त्याच्या फक्त मी मोठे मोठे नांगे घेतलेले आहेत। त्याच्या बारक्या नांग्यांचं मी कालवण करणार आहे, तर त्याच्या पण रेसिपी मी पहिला अपलोड केलेल्या आहेत। तर ह्याच्यासाठी आता मी साहित्य काय काय घेतले तर तुम्हाला ते दाखवणार आहे। थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, पोपटी कलरच्या 2 मिरच्या घेतलेल्या आहेत, त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत, 1 इंच आलं घेतलेलं आहे, 1 गड्डी लसूण घेतलेलं आहे, 1 मीडियम आकाराचा कांदा असा भाजून घेतलेला आहे, सुक्कं खोबरं घेतलेलं आहे, अर्ध्या वाटीचा अर्धा भाग घेतलेला आहे, तो पण मी भाजून घेतलेला आहे। तर एवढं साहित्य लागणार आहे। आता हे काय करणार आहे, मी वाटण करून घेणार आहे। वाटण मी करून घेतलेलं आहे। मी सुक्कं खोबरं घेतलेलं आहे, तुम्ही वल्लं खोबरं सुद्धा वापरू शकता। असं एवढं बारीक केलेलं आहे, ह्याच्यापेक्षा पण तुम्ही बारीक करू शकता थोडं पाणी वापरून। कढई गरम करत ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये आपण तेल काढून घेऊया। तेल काढायचं अर्धी पळी आणि गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, 1 मीडियम आकाराचा कांदा बारीक कापून घेतलेला आहे। अजून जरी बारीक कापला तरी पण चालू शकतो। कांदा चांगला भाजून घ्यायचा। कांदा मस्त असा भाजला गेलेला आहे, त्याच्यामध्ये आता पहिला आपण वाटण काढून घेऊया। वाटण मी सगळं काढून घेतलेलं आहे। आता त्याला 1 मिनिटभर परतून घ्यायचं मीडियम गॅसवर। मस्त असं परतून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये 1 टोमॅटो टाकायचा आणि ह्याला सुद्धा आपल्याला थोडंसं परतायचं आहे। त्याच्या अगोदर ह्याच्यामध्ये टाकायचं मीठ, चवीप्रमाणे आत्ताच टाकायचं आणि परतून घ्यायचं। परतून घेतलेलं आहे। आता त्याच्यामध्ये बाकीचे मसाले टाकून घेऊया। जिरे धने पावडर 1 चमचा छोट्या आकाराचा, गरम मसाला छोटा 1 चमचा। आता ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे कांदा लसूण मसाला। तुम्ही आगरी मसाला जो तुमच्याकडे आहे तो कोणता पण टाकू शकता। आता ह्याला पहिलं मी परतून घेते। मस्त असं मी परतून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये टाकायची आपल्याला थोडीशी हळद, हलवून घेते। मस्त असा मसाला परतून घेतलेला आहे। आता ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे थोडंसं पाणी, एकदम थोडंसं टाकणार आहे। मिक्सरच्या ज्या भांड्यामध्ये आपण मसाला केला होता ना, त्यात मी हे पाणी टाकलं होतं। मिक्स करून घेते व्यवस्थित। पाणी टाकल्यानंतर मस्त असं मी मिक्स केलेलं आहे। ग्रेव्ही जर तुम्हाला बनवायची असेल तर अजून थोडंसं पाणी टाकायचं, कारण ही मसाला शिजायसाठी मी फक्त पाणी टाकलेलं आहे। गॅस केलेला आहे मीडियम। 2 ते 3 मिनटं मी मसाला शिजवून घेणार आहे। झाकण काढून घेऊया आपण आता। मस्त असा बघा मसाला शिजला आहे। बारीक गॅसवर मी ठेवलं होतं। आता ह्याच्यामध्ये आपण हे खेकडे टाकून घेऊया। ह्याच्यामधलं मी मांदं वगैरे ठेवलेलं आहे। ह्याच्या बारीक नांग्या दुसऱ्या जे होत्या थोड्याशा मोठ्या पण नांग्या आहेत, ते मिक्स करून घेते। मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे मसाल्यामध्ये। चांगलं परतून घ्यायचं, वर खाली असं चांगलं करून घ्यायचं। एकदम बारीक गॅस आहे। झाकण ठेवणार आहे 15 ते 20 मिनटं। एकदा हलवायचं, कढई जाड पातळ बघायचं आणि हलवायचं। बारीक गॅसवर मी झाकण ठेवलं होतं बघा असं। पहिलं मी 10 मिनटानंतर हलवलं होतं। ह्याला हलवायचं, खाली वर करायचं, कारण म्हणजे ह्याला शिजलं जाईल चांगलं। हे अशा पद्धतीत बघा झालेलं आहे। आणि 10 मिनटानंतर मी वर खाली करून परत ह्याच्यावर झाकण ठेवलं होतं। म्हणजे एकूण ह्याला 15 ते 20 मिनटं लागतात हे शिजायसाठी। शिजले पाहिजेत चांगले। ह्याच्यावर आता आपण कोथिंबीर टाकून घेऊया। हे मस्त असे शिजले गेलेले आहेत। अशा पद्धतीत एकदम झटपट असं, आणि बारीक गॅसवर करायचं, मोठ्या गॅसवर करायचं नाही। आणि बारीक गॅसवर का सांगते मी, हे मोठ्या बर्नेलचा गॅस आहे। बरोबर ह्याला 15 ते 20 मिनटं लागतात। मस्त असे झालेले आहेत बघा, एकदम चविष्ट असे होतात। ह्या पद्धतीने करा। तुम्हाला मसाला हे क्लिअर मी दाखवलेलं आहे कसं करायचं ते। अशा पद्धतीत एकदम झटपट रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।